नॉटफिक्स कम्युनिटीमध्ये तुमचं स्वागत आहे. ही जागा अशा लोकांसाठी आहे जे कुठेच नीट बसत नाहीत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच. सामाजिक संपर्काशिवाय आपल्या मेंदूचं नेमकं काय होतं? हो, आणि हा फक्त एक वैज्ञानिक प्रश्न नाहीये, नाही का? ही एक खूप खोल मानवी भावना आहे. म्हणजे बघा, आपण गर्दीत असूनही कधी-कधी एकटेपणा अनुभवतो, तेव्हा नेमकं काय घडत असतं आपल्यात? बरोबर. आणि आज आपण यामागे असलेलं मानसशास्त्र आणि सामाजिक कारणं हे सगळं सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कोणतेही जडजड शब्द नाहीत, कोणतेही लेक्चर नाही. चला तर मग सुरुवात करूया. आपल्याला सगळ्यांना थोडा वेळ स्वतःसोबत घालवायला आवडतो. तो मी टाईम गरजेचा असतोच. अगदी? तो नसेल तर मग अवघड आहे. पण जेव्हा एकांतवास आपल्यावर लादला जातो तेव्हा गोष्ट पूर्णपणे बदलते. मग ती शांतता नसते तर एक शिक्षा बनते. अगदी बरोबर. आणि याची सुरुवात गंमत म्हणजे शारीरिक पातळीवर होते. सुरुवातीला शरीरात स्ट्रेस हॉर्मोन्स म्हणजे कॉर्टिसॉल सारखे हॉर्मोन्स वाढतात. अच्छा. हो. आणि जेव्हा हा एकांतवास खूप काळ टिकतो, तेव्हा हा तणाव क्रॉनिक म्हणजे कायमचा होऊन जातो. आपल्या स्रोतांमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आहे. सोशल रियालिटी टेस्टिंग म्हणजे काय की आपण आपले विचार आणि भावना इतरांशी बोलून त्या तपासून बघतो की त्या योग्य आहेत की नाही. हो, एक प्रकारचा आरसाच असतो तो. बरोबर. आणि जेव्हा हा संवादच तुटतो, तेव्हा आपलं स्वतःच्या ओळखीवर आणि वास्तवावरचं नियंत्रण सुटायला लागतं. आपलेच विचार आपल्या भोवती फिरायला लागतात. आणि मग त्यातूनच डिप्रेशन, विचित्र गोष्टींची भीती म्हणजे ऑब्सेशन्स. हो, आत्महत्येचे विचार आणि काही प्रकरणांमध्ये तर भ्रम म्हणजे डिल्युजन्स आणि भास म्हणजे हेल्युसिनेशन सुद्धा होऊ शकतात. म्हणजे मेंदूमध्ये पण काहीतरी बदल होतात का अक्षरशः? हो, आपल्या मेंदूचा जो भाग भीती आणि तणाव हाताळतो म्हणजे लिम्बिक सिस्टम, तो जास्त संवेदनशील आणि हायपर ॲक्टिव्ह होतो. त्याचवेळी जो भाग तर्क आणि निर्णय घेण्यासाठी महत्वाचा असतो म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, तो आकुंचन पावतो. आकुंचन पावतो म्हणजे तो लहान होतो. हो, अक्षरशः त्याचे न्यूरल कनेक्शन्स कमकुवत होतात. बाप रे. थोडक्यात सांगायचं तर आपली तर्कशक्ती कमी होते आणि भावनांचा कंट्रोल वाढतो. अगदी. आणि यामुळे माणसं जास्त चिंताग्रस्त, रागीट आणि अविवेकी वागू लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त थिअरी नाहीत. याचे एक भयानक वास्तववादी उदाहरण म्हणजे तुरुंगातील सॉलिटरी कन्फाइनमेंट किंवा आपली एकांत कोठडी. हो, तिथे कैद्यांना दिवसाचे 22 ते 24 तास एका लहान, खिडक्या नसलेल्या खोलीत एकटं ठेवलं जातं. साधारणपणे 6 बाय 9 फूट म्हणजे एका गाडीच्या पार्किंग स्पेसपेक्षाही लहान. हो, आणि हे काही दिवस नाही, अनेक महिने किंवा वर्षानुवर्षे चालतं. आणि याचा परिणाम फक्त मानसिक नाही तर शारीरिक पण होतो नाही का? म्हणजे वेळेचं भान राहत नाही. काहीच नाही. झोपेच्या समस्या, छातीत धडधड होणं. डोकेदुखी, चक्कर येणं आणि शरीराची संवेदनशीलता इतकी वाढते की साधा आवाज पण सहन होत नाही. अगदी. आणि तणावामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो, भूक लागत नाही आणि त्यामुळे वजनही कमी होतं. या परिस्थितीत व्यायाम किंवा वाचन यांसारख्या गोष्टी थोडी मदत करू शकतात, पण त्या पुरेशा नसतातच. पण मला एक प्रश्न पडलाय, ही कल्पना आली तरी कुठून? म्हणजे लोकांना असं एकटं ठेवण्याची? यामागे काहीतरी विचार असेल ना? गंमत म्हणजे याची सुरुवात एका खूप चांगल्या विचाराने झाली होती. अच्छा. हो, 18व्या शतकात अमेरिकेत क्विकर नावाच्या एका गटाने शारीरिक शिक्षेला पर्याय म्हणून याची सुरुवात केली. त्यांना वाटलं की एकांतवासामुळे कैद्यांना पश्चाताप होईल आणि ते स्वतःमध्ये सुधारणा करतील. ओ, म्हणूनच तुरुंगाला पेनिटेन्शरी म्हणायला सुरुवात झाली. पेनिटन्स म्हणजे पश्चाताप. अगदी बरोबर, पश्चाताप करण्याची जागा. पण हा गैरसमज फार काळ टिकला नाही असं दिसतंय. चार्ल्स डिकेन्ससारख्या लेखकांनी याचा तीव्र निषेध केला होता. हो, कारण त्यांनी स्वतः हे तुरुंग पाहिले होते. त्यांच्या मते ही कोणत्याही शारीरिक छळापेक्षा वाईट शिक्षा आहे. बापरे. पण मग 1980च्या दशकात अमेरिकेत टफ ऑन क्राईम कायद्यांमुळे तुरुंगात गर्दी वाढली. तेव्हा तुरुंग अधिकाऱ्यांनी नियंत्रणासाठी या एकांतवासाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला. म्हणजे क्षुल्लक कारणांसाठी सुद्धा? हो, जेलरला उलट उत्तर देणं यासारख्या कारणांसाठी सुद्धा लोकांना एकांत कोठडीत टाकलं जाऊ लागलं. आता आपण याच्या सर्वात महत्वाच्या आणि त्रासदायक भागाकडे येऊया. संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशन्स आणि अनेक मानवाधिकार संघटना या प्रकारच्या लादलेल्या एकांतवासाला काय म्हणतात? ते याला स्पष्टपणे छळ किंवा टॉर्चर मानतात. ही फक्त एक कठोर शिक्षा नाहीये,
तर ती अमानवीय आहे. आणि याचे परिणाम आयुष्यभर टिकतात. जे लोक यातून बाहेर येतात त्यांच्यात PTSD म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर होण्याची शक्यता तिपटीने वाढते. हो, आणि त्यांच्या व्यक्तिमत्वात बदल होतात. सामान्य परिस्थितीतही त्यांना भीती आणि चिंता वाटते. आणि त्यांना इतरांशी नातं जोडायला खूप त्रास होतो. बरोबर. आणि हेच ते कटू सत्य आहे. ज्या व्यवस्थेची निर्मिती सुधारणेसाठी झाली होती, तीच व्यवस्था लोकांचं कायमचं मानसिक नुकसान करत आहे. आणि यामुळे तुरुंगातील हिंसाचार कमी होत नाही, उलट वाढू शकतो. आणि सुधारणेचा उद्देशही साध्य होत नाही. पण या उलट नॉर्वेसारख्या देशांनी वेगळा मार्ग निवडला आहे, नाही का? हो, आणि तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. ते कैद्यांवर जास्त खर्च करतात, त्यांना शिक्षण आणि कामाचे पर्याय देतात. म्हणजे तिथे माणसाला माणूस म्हणून वागवलं जातं. अगदी. तिथे नॉर्मल्सी प्रिन्सिपल वापरला जातो. तुरुंगातलं आयुष्य बाहेरच्या आयुष्यासारखं असावं असा प्रयत्न असतो. आणि याचा परिणाम असा आहे की नॉर्वेमध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर पुन्हा गुन्हा करून परत येणाऱ्या लोकांची संख्या जगात सर्वात कमी आहे. अच्छा. यातून एकच गोष्ट सिद्ध होते: माणूस एकटा राहून नाही, तर एकत्र येऊन सुधारतो. तर आज आपण पाहिलं की आपण माणसं मुळात सामाजिक प्राणी आहोत. आणि हा सामाजिक संपर्क काढून घेतल्यास आपलं मन आणि शरीर दोन्ही तुटायला लागतं. हा धडा फक्त तुरुंगापुरता मर्यादित नाही. आपल्या आयुष्यात जेव्हा आपल्याला एकटेपणा जाणवतो तेव्हा कनेक्शन किंवा नातेसंबंध किती महत्वाचे आहेत हे आपल्याला यातून शिकायला मिळतं. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. बोला. आपण टोकाच्या एकांतवासाबद्दल बोललो, पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आजच्या या हायपर कनेक्टेड पण तितक्याच एकाकी जगात आपण नकळतपणे स्वतःवर किंवा इतरांवर अशाच प्रकारचा पण एक सौम्य एकांतवास लादत आहोत का? म्हणजे सोशल मीडिया वगैरे? हो, जिथे लाईक्स मिळतात पण खरा संवाद होत नाही, जिथे भावनिक मेंदूला सतत उत्तेजना मिळते पण तार्किक मेंदूला समाधान मिळत नाही. हा एकांत कोठडी इतका टोकाचा परिणाम नाही, पण त्याच मार्गावरचं एक लहान पाऊल आहे का? आणि त्याची किंमत आपण काय मोजत आहोत? खूप खोल विचार आहे हा. जर तुम्ही थोडे वेगळे असाल, गोष्टींवर प्रश्न विचारत असाल आणि मी ठीक आहे असं नाटक करून थकला असाल, तर तुम्ही आधीच आमच्यापैकी एक आहात. आमच्या नॉट फिक्स कम्युनिटीमध्ये सामील होण्यासाठी सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये तुमचे विचार सांगा आणि हा संवाद पुढे चालू ठेवूया.